नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण YouTube चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्या 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं पीक कर्ज जर असेल तुमच्यावर, ते बँकेच्या माध्यमातून न भरता तुम्हाला डबल त्याच सातबाऱ्यावर कर्ज मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 27 जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना डबल पीक कर्ज मिळणार आहे, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण महसूल मंडळाने आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि किती लाखापर्यंत हे कर्ज मिळणार याच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण YouTube चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये डबल पीक कर्ज मिळणार, पहिलं कर्ज न भरता, ते आपण महसूल मंडळाने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये पहिला जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अकोट, मुंडगाव, पानात, छोटा कुटासा, आसेगाव, याचबरोबर आसेगाव बाजार, उमरा, अकोलखेड, तेलारा, हिवरखेड, आडगाव बुद्रुक, पाथर्डी, पाचगव्हाण, बाळापूर, पारस, वाहळा, वाडेगाव, उरळ बुद्रुक, निंबा, हातरून, पातूर, बाभुळगाव, आलेगाव, चांदणी, सास्ती, अकोला, याचबरोबर घुसर, दहीहंडी, कापसी, उगवा, पलासो बुद्रुक, सांगलूड, कुरणखेड, बार्शी टाकळी, राजंदा, ढाबा, पिंजर, खेरडा बुद्रुक, मूर्तिजापूर, हादगाव, निंबा, मानापूर, लखपुरी, कुरुम, जामटी, मालेगाव बाजार, शिवानी, महान या महसूल मंडळामध्ये डबल पीक कर्ज पहिलं कर्ज न भरता मिळणार आहे। त्यामध्ये दुसरा जिल्हा अमरावती, अमरावती जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे, त्यामध्ये अमरावती, वलांडी, बडनेरा, वाळगाव, नवसारी, दावरगाव, माहुली, जहांगीर, शिराळा, नांदगाव पेठ, भातुकली, आष्टी, निंबा, आसरा, नांदगाव, खंडेश्वर, दाभा, पापळ, लोणी, धानोरा, गुरव, माहुली, चोर, धामणगाव, भातुकली, आंजनसिंगी, मंगरुळ, पीर, दस्तगीर, दत्तपूर, तळेगाव, दशासूर, चांदूर रेल्वे, पळसखेड, भुईखोड, याचबरोबर आमलावी, सातेफळ, मोर्शी, शिरखेड, हिवरखेड, रिद्धपूर, आंबाळा, नेर, पिंगलाई, धामणगाव, काळे, शेंदूरजना घाट, बेनोडा, राजूर बाजार, चांदूर बाजार, करजगाव, आसेगाव, तळेगाव, मोहना, याचबरोबर तिवसा, कुर्रा, वर्रा, मोजरी, विहिगाव, सातेगाव, कपुस्तलानी, कुरकेडा, दर्यापूर, खल्लार, रामतीर्थ, सामदा, थिलोरी, याचबरोबर वडनेर, गंगाई, येवदा, धारणी, गुळघाट, सावलीखेड, रासेगाव, असदपूर, परसगाव, पाथरोड, खोलापूर, दारापूर, आचलपूर, परतवडा, पूर्णानगर, याचबरोबर पुसाला, वाटोदा, शिरगाव खुर्द, हरिसाल, चुरणी, नळेगाव, सारवेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागपूर, जेऊर, चिंचोली, पाटील या महसूल मंडळामध्ये मिळणार आहे। याचबरोबर तिसरा जिल्हा अहमदनगर, अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोली, पाटील, वाळकीच्या, सुरवी, 36, पारनेर, भालवणी, तुप्पा, वाडेगव्हाण, वडजिरे, निगोज, टाकळी, ढोकेश्वर, पळसी, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेडगाव, चिंबळे, देवडेठण, कोळगाव, कर्जत, राशीन, वंभोरी, कोळंबी, मिरजगाव, माही, जामखेड, अरणगाव, खर्डा, नानज, नायगाव, सेवगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, एरणगाव, पाथर्डी, माणिकदोडी, टाकळी, मानूर, याचबरोबर करंजी, मिरी, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतपूर, कुकाना, चांदा, घोडेगाव, याचबरोबर सोनाई, वडाळा, भैरोबा, राहुरी, बुद्रुक, याचबरोबर 17, ताराबाद, देवळाली, प्रवरा, टाकळी, मिया, ब्राह्मणी, वांबोरी, संगमनेर बुद्रुक, धांदरपळ बुद्रुक, आश्वी बुद्रुक, याचबरोबर शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळसने, साकूर, पिंपराणे, वीरगाव, समशेरपूर, राजुरा, शेंडी, कोतुळ, याचबरोबर ब्राह्मणवाडा, कोपरगाव, रावंडे, सुरेगाव, दहीगाव, बोलका, पोहेगाव, राहता, लोणी, बाबळेश्वर, पुणतांबा, श्रीरामपूर, बेलापूर, उंदीरगाव, याचबरोबर टाकळीबान, अकोले आणि शिर्डी या महसूल मंडळामध्ये मिळणार आहे। चौथा जिल्हा धाराशिव, धाराशिव जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे, तुळजापूर, सलगरा, सावरगाव, मंगरुळ, इटकळ, हंगरुळ, नळदुर्ग, परांडा, आसू, जावला, आनाळा, सोनारी, आंबी, मानकेश्वर, भूम, वडवळ, लेट, याचबरोबर कळंब, इटकूर, येरमाळा, मोहा, सिरगो, गोविंदपूर, उमरगा, डाळिंब, नारंगवाडी, मुळूज आणि अडूळ, बाकनगर व नांदर या महसूल मंडळामध्ये मिळणार आहे। पाचवा जिल्हा संभाजीनगर, संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे, आडूळ, बालनगर, नांद्रा, लोहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोडा, मांडव, फुलंब्री, आलंड, पीरबावडा, वडोदा बाजार, वैजापूर, खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणीखुर्द, गराज, लासूरगाव, महालगाव, नागमठाण, गंगापूर, मांजरी, भेंडाळा, शेंदूरवाडा, तुर्काबाट, वाळूज, हरसूल, सिद्धनाथ प, याचबरोबर वेरूळ, याचबरोबर सुलतानपूर बाजार, सावंगी, सिल्लोड, निल्लोड, भरांडी, गोळेगाव, अजिंठा, आमठाणा, बोरगाव बाजार, कन्नड, चापानेर, देवगाव, गंगारी, चिकलठाणा, पिशोर, याचबरोबर नाचनवेल, चिंचोली, लिंबाजी आणि करंजखेड या महसूल मंडळामध्ये मिळणार आहे। सहावा जिल्हा कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील
या कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपरवाडी, शिरगो, नरसिंहवाडी, नंदिनी, जयसिंगपूर, शिरगो, कुरुंदवाड, दत्तवाड, याचबरोबर कापसी, खडकेवाड, मुरगुड, याचबरोबर कोवाड आणि सिद्धानेली या महसूल मंडळामध्ये मिळणार आहे। 7वा जिल्हा चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा, मुगोडी आणि हे महसूल मंडळे पात्र आहेत। याचबरोबर 8वा जिल्हा जळगाव, जळगाव जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे, जळगाव जिल्ह्यातील महसूल मंडळे आसोडा, नसीराबाद, मसावत, भोकर, भुसावळ, वरणगाव, कुरहे, पिंपळगाव खुर्द, फैजपूर, किनगाव बुद्रुक, भालोद, साखळी, बामनोड, खिर्डी बुद्रुक, निंबोरा बुद्रुक, मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगाव, अमळनेर, शिरूड, पातोंडा, मारवाड, नागाव, अमळगाव, भारवास, वावळे, एरंडोल, याचबरोबर रिंगणगाव, कासोद, उत्तर गरुहा, सेलावे, चोरवाड, भरतपूर, याचबरोबर धरणगाव, सलवा, पालघी, पिंपरी, सोनवड, चंदर, धानुरा, याचबरोबर आडावंद, याचबरोबर गोरगावले, चोपडा, चहार्डी, याचबरोबर लासूर, हातेड बुद्रुक, पाचोरा, नगर देवळा, गाळण बुद्रुक, कुराडबी, पिंपळगाव बुद्रुक, वरणखेडी बुद्रुक, नेरिक बुद्रुक, वाकडी, मालदाबडी, चेंदुर्णी, पहूर, तोंडापूर, भगगाव, कचगाव, आमदाळे, कोळगाव, जळगाव शहर, पिंपराळा, त्याचबरोबर यावल, याचबरोबर सावदा, ऐनापूर आणि नळगाव आणि नांद्रा या महसूल मंडळामध्ये पात्र आहेत। त्याचबरोबर 9वा जिल्हा जालना, जालना जिल्ह्यातील जाफराबाद, माहोरा, कुंभारझरी, टेंभुर्णी, वरुड बुद्रुक, घनसांगवी, उचेगाव, तीर्थपुरी, कूक, पिंपळगाव, आंतरवली, टेंबी, रंजनी, जामसमर्थ, परतूर, वाटूर, आष्टी, सृष्टी आणि सातोना या महसूल मंडळामध्ये पात्र आहेत। 10वा जिल्हा धुळे, धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, आर्वी, सोनगीर, नागाव बुद्रुक, फगणे, मुकाती, धुळे ग्रामीण, कुसंबा, नेरम, लामकानी, मसळी, दुसाने, निजामपूर, ब्राह्मणवेल, पिंपळनेर, उमरपट्टा, दहिवेल, शिरूर, बोराडी, अर्थ, गावखेडे, होनाळथे, थाळनेर, सांगवी, शिरूड, बोरकुंड, साक्री आणि कासारे हे महसूल मंडळ पात्र आहेत। 11वा जिल्हा नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा, सारंगखेडा, वडाळी, मंदना, असलोड, शहादा, मोहिते, कलसाडी, प्रकाशा, ब्राह्मणपुरी, मासवाद, सोमवेल हे महसूल मंडळे पात्र आहेत। नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे, यामध्ये निवगा, पिंपरखेड, वजिराबाद, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, तरोडा बुद्रुक, सरसम, कुंटूर, नायगाव, कंधार, कुर्ला, फुलवळ, पेठवडद, उस्माननगर, बारूळ, मुखेड, जामबुद्रुक, मुक्रामाबाद, कापसी बुद्रुक, कलंबर, हानेगाव, सोनखेड व जवळगाव हे महसूल मंडळ पात्र आहेत। 13वा जिल्हा नागपूर, नागपूर जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे बरबडा, केळगाव, खापा, निमखेड, सिरसी, मेंदला, सावने, पाटण, सावंगी, देवळापार, खाट, येवना आणि मोहना हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। 14वा जिल्हा नाशिक, नाशिक जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे नाशिक, देवळाली, सातपूर, याचबरोबर गिरनारे, शिंदे, मांडसावंगी, मखमलाबाद, पाथर्डी, दिंडोरी, मोहाडी, वरखेडी, निफाड, पिंपळगाव बुद्रुक, रानवड, लासलगाव, चांदोरी, देवगाव, सायखेडा, ओझर, नांदुर्म, याचबरोबर चांदवड, याचबरोबर रायपूर, दिगवड, दुगाव, वडनेर, भैरव, वडाळी, भोई, नांदगाव, मनमाड, ओहेगाव, जातेगाव, हिसावळ बुद्रुक, कळवण, नवी बेत, याचबरोबर मोळभंगी, याचबरोबर कनाशी, बागलान, ब्राह्मणगाव, नागपूर, जायखेडा, वीरगाव, दास सौदाने, मुल्हेर, ताहराबाद, देवळा, लोहनर, उमरणे, आंभोना, पेडगाव, जांबझरी हे महसूल मंडळ पात्र आहेत। 15वा जिल्हा परभणी, परभणी जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे पेडगाव, जांबझरी, शिंगणापूर, दैठणा, पिंगळी, ताडकळस, लिमला, कातनेश्वर, तुडावा, पालम, टाटोरी, बनवस, गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणी सावरगाव, सोनपेठ, आवलगाव, पाथरी, बाबलगाव, हातगाव, मानवत, केकरजवळा, कोला, सेलू, देऊळगाव गट, याचबरोबर कुटासा, याचबरोबर चिकलठाणा, जिंतूर, सावंगी, बामणी, बोरी, आडगाव, चारठाणा, परभणी ग्रामीण व पूर्णा हे महसूल मंडळ पात्र आहेत। 16वा जिल्हा पुणे, पुणे जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरळी, कांचन, खेड, शिवापूर, भोसरी, चिंचवड, कलस, हडपसर, वाघोली, पुणे, याचबरोबर जुन्नर, नारायणगाव, वडगाव, आनंद, निमुलगाव, सावबेला, याचबरोबर ओतूर, राजगुरुनगर, पाईट, चाकण, आळंदी, याचबरोबर पिंपळगाव, खेड, कन्हेरसर, कडूस, याचबरोबर घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर, याचबरोबर फिळकी, याचबरोबर
वेळू, संगमनेर, आपटाळे, त्याचबरोबर वाडा, भोर, तळेगाव व दाभाडे हे महसूल मंडळे पात्र आहेत. याचबरोबर 17वा जिल्हा बीड. बीड जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे: पाली, माळजवळा, नाळवंडी, राजुरी, पिंपळगाव, पेडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, पाटोदा, दासखेड, थेरला, अंमळनेर, काष्टी, कडा, टाकळसिंग, डवळगाव, धामणगाव, धानोरा, पिंगळा, शिरूर, कासार, रायमोहा, तिंतरवणी, गेवराई, मादळमोही, जातेगाव, पाचेगाव, धोंडराई, उमापूर, चकलांबा, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा, माजलगाव, गंगा मसाला, किट्टी आडगाव, तालखेड, नायत्रळ, दितूर, केज, इसूप, वडगाव, हनुमंत, पिंपरी, होल, विडा, बन, सारोळा, परळी, धर्मापुरी, नागापुरी, सिरसाळा, पिंपळगाव, गाडे, बीड व नांदुरघाट हे महसूल मंडळ पात्र आहेत. त्याचबरोबर 18वा जिल्हा बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे: आदमपूर, उंद्री, एकलारा, कोलारा, मेरा खुर्द, घोडपेठ, शेलगाव, आटोल, चांदई, देऊळगाव, आर, देऊळगाव म, मेहुणा राजा, अंधेरा, मेहकर, जानेफळ, हिवरा, आश्रम, याचबरोबर डोणगाव, देऊळगाव, माळी, याचबरोबर लोणी, गवळी, अंजनी, बुद्रुक, नायगाव, दत्तापूर, सिंदखेड राजा, किनगाव राजा, मलकापूर, पांगरा, याचबरोबर दुसरबीड, सोनोशी, शेंदूरजनासा, खेरडा, जांभूळ धाबा, मोताळी, बोरखेडी, धामणगाव, बेड, पिंपरी, गवळी, रोहिणखेड, पिंपळगाव, देवी, शेलापूर, बुद्रुक, नांदुरा, वडनेरा, शेंबा, निमगाव, चांदूर, बिस्वा, याचबरोबर माळुंगी, खामगाव, पाई राजा, लखनवाडा, हिवखेड, काळेगाव, आवर, आटाली, याचबरोबर पळशी, बुद्रुक, आडगाव, वाजर, पारखेड, याचबरोबर माटरगाव, जलंब, जवळा, बुद्रुक, मानसगाव, जामोद, पाई, काळे, वडसिंग, आसलगाव, संग्रामपूर, सोनाळा, बावनबीर, पारतूड, कोथल, याचबरोबर चिखली, हातानी, दाताळा, धारणगाव, जळगाव हे महसूल मंडळे पात्र आहेत. याचबरोबर 19वा जिल्हा भंडारा. भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव हे एकच महसूल मंडळ पात्र आहेत. 20वा जिल्हा यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे: झाडगाव, दारवा, चिखली, बोरी खुर्द, शिरसगाव, मोजर, ब्राह्मणगाव, वरुण, वेणी, मांगकिनी, घरफळ, पहूर, खंडाळा, बिटरगाव, बुद्रुक, लोहा, गौळ, शेंबाळ, पिंपरी हे महसूल मंडळे पात्र आहेत. 21वा जिल्हा लातूर. लातूर जिल्ह्यातील लातूर, बाबळगाव, हंगरुल, बुद्रुक, कासारखेडा, मुरुम, जातेगाव, तांदुळजा, चिंचोली, बुद्रुक, औसा, लांबजना, भादा, बेलकुंड, किनीथोट, खिल्लारी, निलंगा, पंचचोली, नितूर, अवदर, शहांजी, कासार, बलबुंदा, अंबुलगा, बुद्रुक, मदनसुरी, कासार, शिरसी, शिरूर, अनंतपाळ, कासोर, साकोर आणि हिसामाबाद, याचबरोबर वना, याचबरोबर नलगीर, तिची, देवर्जन, जळकोट, घोनासी, दिवाणी, वलांडी, चाकोर, नळेगाव, वडवळ, सेलगाव, जरीबुद्रुक, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, अंधोरी, शिर, ताजबंद, हाडोताली, उदगीर हे महसूल मंडळ पात्र आहेत. 22वा जिल्हा वर्धा. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, वाढोडा, विरुळ, काष्टी, कारंजा, विजय गोपाल, तळेगाव, साहूर, ढाणेगाव, समुद्रपूर, जाम आणि सिंधी हे महसूल मंडळ पात्र आहेत. 23वा जिल्हा वाशिम. वाशिम जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे: वाशिम, पारडी, टाकमोर, अनसिंग, राजगाव, नागमठाण, वारला, केक, तुमारा, कोंढाळा, झांबरे, परडी, आसरा, रिसोड, भर, जहांगीर, याचबरोबर मोप, वाकड, गोवर्धन, रिठाड, कवठा खुर्द, मुंगळा, करंजी, जैलाका, याचबरोबर शेलू खुर्द, धानोरा खुर्द, मानोरा, कोपाटा, शेंदूरजना, गिरिली, उमरी, बुद्रुक, कारंजा, उंबरडा, याचबरोबर बाजार, लामरगाव, कामरगाव, याचबरोबर खेरडा, बुद्रुक, येवटा, मालेगाव, शिरपूर, किनीराजा, मेडसी, याचबरोबर चंदर, आसेगाव, 2, पोटी व घालगाव हे महसूल मंडळ पात्र आहेत. 24वा जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे: घालगाव, देशिंग, कुची, कवठे, महाकाळ, हिंगणघाट, याचबरोबर वाळणा, कोरेगाव, कुर्ला, याचबरोबर कुर्लाच्या नंतर कुर्ला, तांदूळवाडी, याचबरोबर टाकरी, पेठ, कासेगाव, बहे, आष्टा, इस्लामपूर, कामेरी, संख, याचबरोबर जत, मुचुर्डी, याचबरोबर डफळापूर, याचबरोबर पुढची महसूल मंडळे: कुंभारी, उमदी, शेवगाव, मांजरडे, इसापूर, येळवी, मनेराजुरी, सावळज, तासगाव, कुडल, पलूस, याचबरोबर दिगंची, खरसुंडी, आटपाडी, याचबरोबर भिलवाडी, अक्कलखोप हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत. 25वा जिल्हा सातारा. सातारा जिल्ह्यातील सातारा, खेड, वर्रे, शेंद्रे, नागठाणे, आंबवडे, वडूस, तासगाव, आपशिंगे, आनेवाडी, कुडाळ, ढेबेवाडी, चाफळ, तराठे, मल्हारपेठ, कुठारे, कराड, उंबडा, इंदोली, सुपाने, मसूर, कवठे, कोपर्डी, हवेली, सैदापूर, सोनाली, कोळे, उंडाले, काळे, मलकापूर, कोरेगाव, कुमजे, रहिमतपूर, शिरंबे, वडार, स्वा,
वढार, किरोली, पिंपोडे बुद्रुक, सातारा रोड, किनई, खटाव, औंध, त्याचबरोबर पुसेगाव, बुधा, वडूज, पुसे सावळी, मायनी, त्याचबरोबर निमसोड, कातर, खटाव, दहिवाडी, माळवाडी, गोंदवळे बुद्रुक, त्याचबरोबर कुकुडगाव, याचबरोबर मार्डी, शिंगणापूर, फलटण, आसू, होल, गिरवी, आदर्ली बुद्रुक, वढार, बरड, राजाळे, तरडगाव, मारळी हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत। 26वा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे शेलारी, तिरे, मार्डी, वडाळा, सोलापूर, बोरामणी, वळसंग, मुरडूप, होतागी, मस्सी, निंबर्डी, विंचूर, अक्कलकोट, जेऊर, तळवण, करजंगी, दुधनी, मेदरणी, वाघझरी, चपळगाव, किन्नी, कामठी बुद्रुक, टाकळी, सिकंदर, पेनूर, वाघोली, नरखेड, सावळनेर, शेटफळ, याचबरोबर मोहोळ, मोडनिंब, पंढरपूर, भांडी, शेगाव, भाळवणी, करकंब, पाटकुर्ली, फुलूज, चाळे, तुगत, कासेगाव, बोराळे, मारवाडे, आंधरगाव, मारापूर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती आणि मित्रांनो शेवटचा आणि 27वा जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे नरसी, बासंबा, वाकोडी, औंढा, सलाना, हट्टा, कुरुंदा, सेनगाव, याचबरोबर टेंभुर्णी, गोरेगाव, आजेगाव, सिरसम, हट्टा, पानकनेरगाव, साखरा, खांबाळा आणि जवळा बाजार असे महसूल मंडळ पात्र आहेत। मित्रांनो याचे व्यतिरिक्त हे जे काही 1021 महसूल मंडळ आहेत या 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना डबल पीक कर्ज मिळणार आहे। पहिले कर्ज न भरता तुम्ही जर पहिल्यांदा 1 लाख कर्ज घेतलेले असेल तर ते 1 लाख रुपये तुम्हाला बँकेला भरायचे नाहीत। यावर्षी तुम्हाला डबल पुनर्गठन कर्ज मिळणार आहे। ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आणि मित्रांनो हे कोणत्या बँकांना कर्ज, कोणत्या बँका शेतकऱ्यांना आता या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कोणत्या बँका कर्ज देणार त्या बँकाचे सुद्धा मी तुम्हाला नावं सांगणार आहे। त्यामध्ये व्यापारी बँका, सार्वजनिक बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघुवित्त बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका या बँका देणार आहेत। याचबरोबर मित्रांनो 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज असेल तरी सुद्धा ते न भरता डबल कर्ज म्हणजे पुनर्गठन शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो कालच 29 डिसेंबर 2023 रोजी एक महत्त्वाचा GR निर्गमित करून बँकांना कडक निर्देश दिलेले आहेत। कारण की ते पहिलं पीक कर्ज जे आहे शेतकऱ्यांना चालू ते कर्ज न घेता न वसूल करता शेतकऱ्यांना डबल त्याच सातबाऱ्यावरती तुम्हाला पुनर्गठन मिळेल। तर मित्रांनो राज्य सरकारने बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो हे महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।